अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही तर ताकद दाखवून देणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील। शेकापचा महूद येथे जंगी मेळावा संपन्न। गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत। अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल। जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये। जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल, अशा शब्दात माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरलाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे जेसीपीने फुलांची उधळण करीत जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगोला तालुक्यात पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी यावेळी भाषणात शेकाप कार्यकर्त्यांनी सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल असा इशारा दिला। त्याचप्रमाणे आबासाहेब सहकार महर्षी व सुधाकर पंत मोठे मालक यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास अनेक सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालवून दाखवल्या, तोच वसा आणि वारसा यापुढे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सोबत घेऊन चालवणार असल्याचं खासदार मोहिते पाटील यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख म्हणाले की आबासाहेबांच्या कारकिर्दीत सांगोला तालुका हा शांततेचा तालुका असं नावलौकिक होतं। आता आपला सांगोला तालुका अशांततेकडेच वाटचाल करताना दिसत आहे। विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार बोकाळलाय। विविध कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत। येणाऱ्या काळात हा दहशतवाद भ्रष्टाचार संपवण्यासाठी विधानसभेला सांगोला तालुक्यात लाल बावटा फडकवला पाहिजे। त्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलंय। त्याचवेळी माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी नको झाडी डोंगर, नको शिमला गुवाहाटी, आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी अशा जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी महूद परिसर दणाणून सोडला होता। महूद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भव्य आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महूदकरांनी पारंपरिक वाद्य हलग्या वाजवत 20 जेसीबीतून पुष्पवृष्टी व फटाक्याच्या आतिषबाजीने आपली ताकद दाखवून दिली। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात। NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल। स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले। वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी। संपर्क विश्वास सर। मोबाईल नंबर 9921770055।